अगोचर रूप देवा देवा, अगोचर रूप देवा देवा, अगोचर रूप देवा देवा,
साधोल करेचे दोन अन्नदान अन्नदान अन्नदान
हॅलो 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 साधन करी हेची दोन साधन करी हेची दोन
साधन करेचे दोन अन्नदान नामस्मरण देव दत्त येतो घरा काय होणी त्या मंदिरात रिद्धेश त्रिदासी होती पाची मुक्त्या वळंगली देव दत्त येतो घरा काय त्या मंदिरात नामधारकाची विराशी बाळपूचा बोध बापूविषे देव दत्त येतो घरा काय होणे त्या मंदिरात दत्ता प्रभू दत्ता जय जय आदि अविनाशा जय जय आदि परम पुरुषा जय जय आदि जगदीशा दिगंबर स्वामी देवा तू सर्वाचा राणा तुला बघविले शास्त्र पुराण शास्त्र काय जाणते पुराण आगम निगमाशीन कळेची न कळे नेते नेते आयशी वेद श्रुती बोलते ते मद प्रभा प्रतिपवाडे जयचे क्रिया स्मरण होय सकळ विद्ये जारी करण हे जीवन दुसरे गुरु चरण नमस्कारो सद्गुरुचे आता नमो जनक जनिता जिने नमो मास गर्भ पहिले तत्वता येथे स्मरण होता नमो कर्ण तुम्हापासून आता वरते सचर एका आनंद तिलगन वर्षदा ते स्वानंद जीवन अनंत सजो नमया आता रंग भूमिका चिरतरा वगे उभे त्रिलोका ताळ मृदंग श्रुत देखा दया माझा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतम् भवातीतं त्रिपुररहितं सद्गुरु तन्नमामि ध्यानबलं गुरुमूर्ते पूजाबलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक् मोक्षमूलं गुरुकृपा श्री संताजी
विश्रांती पावलो संभाळवतने वाढले अंतरे प्रेम सुख ऐशियाचा पदरा जेने देव एक घरा ऐशे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया तुमचे अवधूत मरुती माझ्या जीवाची विश्रांती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला अरुण आनंद संप्रदायाचा ज्यांनी वाढ केला आणि कलियुगामध्ये ज्यांचा शहादत्ताचा अवतार झाला असे सर्वांचं ज्यांना सगळ्यांनाच माहित आहे बाळगीर महाराजांचं नाव सगळ्यांनाच माहित आहे त्याचं मठ आता सुद्धा दानवेट आहे केवळ्याला सुद्धा आहे रायरला सुद्धा आहे असे बाळगुरु महाराज आता बाळगुरु महाराजांचे पट शिष्य बापूजी पाटील आणि बापूजी पाटलाच्या अंतःकरणामध्ये एका संशय निर्माण झाला महाराज बरेच जण परमार्थ करायला लागले आता परमार्थ करण्याचं असं गाव नाही परमार्थ प्रत्येकच गावात होते प्रत्येक गावात कोणतं ना कोणतं सप्ताह होते पण त्या सप्त्याने जीवाचा उद्धार होते की नाही याच्यासाठी बाळगीर महाराजाचं आनंद पाठ आणि ते बाळगीर महाराजांना जे सांगितलं बापूजी पाटलाला ते बाळगीर महाराजांना सांगितलेली गाथा वाचावी लागेल तेव्हा कुठेतरी आपल्याला खरी भक्ती कळते दत्ताना प्रभू महाराज म्हणजे लाखखुर्द या गावामध्ये पहिल्यांदाच आमचं येण्याचं योग लागलं आपले लक्ष्मण कारभारी यांच्या महाराज त्यांच्या बोलवण्यानुसार आजची तारीख आहे महाराज म्हणजे बोलवर आमच्या गावामध्ये असं सप्ताह आहे तुम्हाला यावं लागते महाराज आम्ही आल्याच्या नंतर असं वाटायला लागले कुठेतरी आमचं भाग्य उजळलं जळायला लागलं कारण असं भव्य दिव्य सप्ताह दत्तनामाचा सप्ताह कोणी करायला तरी असं भव्य दिव्य नाही छोटूस चालू असं महाराज नंबर एक प्रकारचा सप्ताह चालू आहे गेले 41 वर्ष आणि यंदाचं 42 वर्ष या सप्त्याला पूर्ण झालं किती झालं महाराज 40 ओलांडून गेले 42 वाय पुढच्या वर्षी 43 वा सप्ताह होते आता महाराज हे जीव कुठून आले याच्यावर सुद्धा बाळगीर महाराज एका धाव्यामध्ये सांगतात माझ्या वदनाचे माझ्या वतनाचे गाव निरालम जिद्याचा ठाव अमृताळ तयाचे नाव येथे मजला नेऊन ठेवा दावा दावा उदारो देवा आपल्या वतनाचं गाव कोणतं आहे निरालंब हे माझे गाव अमृताळ तयाचे नाव महाराज बऱ्याचशा गावामध्ये सप्ताह होते तर त्या सप्त्याला असं जाडकोड लागला मर्दकाचारी नंबर 1 दिसाले कुठले होते गावातले नाव काय राम महाराज होतो महाराज मोठी मोठीचे सुद्धा मंदिर बांधले अयोध्येमध्ये
प्रत्येकाचं काही नाव घेत बसायचं गरज आहे? गरज नाही. साहेब, तुमचं नाव काय? गावातले होते, सगळे गावातलेच होतं, नाव घ्यायचं काही राहिलेलं नाही. तर एकच माणूस गावातून बाहेरून आले, कलमवरून, जवळचंच गाव आहे. ते महाराज बाहेरून आले. मी आम्हाला भेटली, भातूर पुरायला त्याची भेट झाली, कुकर गोष्टीला भेट झाली, भेट होतच राहते. आणि त्याने बाहेरून आले, कोण त्याचे थोडंफार घ्यावं लागते ना. आता नाराज होते माणसं, लई कलाकार झाले. त्यानं नाही, आम्हाला प्रत्येक जागी अनुभव आलाय. महाराज नाव घेण्याने की बोलायला तयार नाही, कीर्तन झाले की तू कोणती मी कोणती असं झाले. आणि त्या बापूजी पाटलाच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाला. महाराज, माझ्या या जीवाचा मला उद्धार करायचा आहे. आता जीवाचा उद्धार करण्यासाठी महाराज मला मार्ग सांगा, मला रस्ता सांगा. आता बरेच महाराज कलियुगामध्ये अनेक पंथ निर्माण झालेत, अनेक शास्त्र निर्माण झालेत, अनेक पोथ्या निर्माण झालेत, सर्व काही निर्माण झाले. महाराज काही जण म्हणाले उपवास केले, देव भेटली गायची, बरेच जणांचे उपवास चालू आहे. आता उपवासामध्ये एक मत राहिलेले नाही. महाराज काही जण म्हणाले फक्त मीठ बदला आणि 2-3 टाइम रट्टावून चालू द्या, साबुदाणा पोहे जमली सगळं जमाले त्याला. साबुदाण्यामध्ये आलू बी टाकते, मिरच्या बी टाकते, फक्त नमक बदलायचं होय, रट्टावून 2-3 टाइम खायचं होय. यसला उपवास आपला आहे. तर यसला उपवास केल्याने देव भेटणार. आता ते जाऊ द्या महाराज, काय जण म्हणाले फळं जमतात, ते 3 टाइम फळं खायला लागतं. शेप खायला, अंगूर खायला, टरबूज खायला, खरबूज खायला. नंबर 1 शेप सारखी घालवून गेले उपवास करून. आता मला ते म्हणाले फळं खायला काहीतरी उपवास, ते बी उपवास नाही. काही जण म्हणाले दूध पिऊन राहावं, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम 1 लिटर पियाले महाराज. नंबर 1. आणि दुसरे विचार काय होईल, नाही काय नाही, मला आमचा उपवास चालू आहे दूध पिऊन. आता महाराज त्याला विरोध करणारं एक शास्त्र निघालं. आता फळं खाण्यासाठी एक शास्त्र निघालं. फळं आता म्हणजे पक्षासाठी तुझा काय आहे मध्ये अधिकार फळावर, त्यानं फळं खाणं बंद केला. आता दूध पिणाऱ्यावर सुद्धा कोणती निघाली, दूध म्हैस द्यावी वगारासाठी. म्हशीचं पिलूचं नाव काय राहतं, वगार. गायचं काय राहते, वासरू. ते त्याच्यासाठी दूध द्यायला म्हणले, तुझं काय अधिकार आहे दुधावर, त्याला दूध पिणं बंद केला. आता याच्यावर सुद्धा एक सांगणारा शास्त्र निघालं. ते काय म्हणते, उपवास करायचा असेल निरंकार करा, चुका सुद्धा गिटकू नका. कसला उपवास होते आपल्याला होय ना. म्हणून एका भजनामध्ये बाळगीर महाराज सांगतात, साधकाची वेळ पुन्हा येणार नाही, जया येणार नाही, जीवन भजन करा, असं कोणी तुम्हाला सांगणार नाही. महाराज तुम्हाला जीवन भजन करा असं कोणतं शास्त्र सांगत नाही. काही जण तीर्थयात्रा करायला लागलेत, काहीतरी 4 धाम करावं म्हणून, काही 12 ज्योतिर्लिंग करावं म्हणून. मला तीर्थयात्रामध्ये काही जण मग्न होऊन गेले. तीर्थयात्रा केल्याने देव भेटते ना, तुमचं मत भेटते, भेटणार. देव लिहिल्याने भेटणार. देव एका जागेपासून नामस्मरण केल्याने भेटते. त्याच्यावर तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये आवून घेऊन ठेवला, ठाईच बसून करा एक शिस्त. एका जागी बसून नामस्मरण केल्याच्या नंतर तुम्हाला त्या दत्त महाराजांची भेट होती, दुसरं कुठे जाण्याची गरज नाही. आता याच्यामध्ये किती जण 4 धाम केले, हात वर करा बरं एक बार. 4 धाम केलेले माणसं एक बी नाही गावामध्ये. तुम्ही केले काय बघताय, सगळंच केलं महाराज. 4 धाम केल्याच्या नंतर देवाची भेट नाही, त्याच्यावर सुद्धा बाळगीर महाराज प्रमाण सांगा, करू नको
महाराजांना याच्यावर सुद्धा सांगितलं करू नको तीर्थव्रत आवे बजावे सद्गुरुनाथ सगळ्या तीर्थाची माहेर गुरु दत्त भजन महाराज सांगतात तीर्थ करण्याची गरज नाही कोणती यात्रा करण्याची गरज नाही काहीच करण्याची गरज नाही फक्त भावाला त्या दत्त महाराजांचं जर नाव घेतला तर दत्त महाराज तुम्हाला साक्षात्कार भावी दत्त दत्त म्हणती देवाचे जन्म मरण कैसे झाले प्राण्या भावानंतर दत्त दत्त म्हणलं तर या जन्मा बंधनाचं फेरा सुद्धा मुक्त होते याच्यावर सुद्धा आनंद पाठामध्ये पहिला आपला आहे आजी या जन्मासी करावे सोयीस्त मना Amen.
जीवाचा आपल्याला स्वहित करायचं आहे, दुसऱ्याचं हित तिथं सांगितलेलं नाही. माझ्या पोराचं कसं होते की आणि त्याच्या पोराचं कसं होईल की त्याच्यासाठी तुम्हाला काम करून प्रॉपर्टी जमा करायला इथं वाट लावले नाही. स्वतःच्या जीवाचं हित कसं होईल याच्याकडे थोडं लक्ष द्या आणि परमार्थ करून जीवाचं स्वहित करा. आता महाराज प्रत्येकाला संसार करायला लागले. कुत्रे संसार करणार चले की करायले, डुकर संसार करणार चले करायले, प्रत्येक प्राणी मात्र संसार करायले. आता महाराज हे मनुष्यच असा आहे त्याला विवेक बुद्धी देऊन इथं वाट लावलंय. त्याच्यावर सुद्धा आपण सांगतात आनंद पाठामध्ये आहे, विवेका जाणून सुखी संसार करा आनंद करा. महाराज परमार्थ विवेक बुद्धीने करावं लागते. संसार कसं बी केलं तरी मध्ये प्रत्येक जण संसार करायला. तुम्ही आता संसारामध्येच व्हा, आपण सगळे संसारामध्येच व्हा. आपल्या सगळ्यांचा संसार चालू आहे. संसार न म्हणता होते परमार्थाला असं येऊन बसावं लागते. आता प्रभू संसारात सुख नाही हुशारी कर. कोणाचे घर फक्त कोणाचे घर. कोणाचा चुलता काका कोणाचा मामा बायकोचे गणपुत्र काही नाही कामा. साथी तुझ्या कोणी नाही एकटाच कुणाचे गणपुत्र कोणाचे सर्व मनसी माझा माझा मीचा करता. चुटकी सारखा निघून जाशी कोणी नाही धरता. जैसे कर्म केले आपण केले तसे कुणाचे गणपत कोणाचे महाराज देव कोणाचं वाईट करणार. तुम्ही जसं कर्म केल्या ते तुम्हाला नक्की भोगावं लागते. जे जे कर्म केले त्याची भोगाले. जे जे तुम्ही कर्म करशाल ते तुम्हाला नक्कीच भोगावं लागते. आता समोर जाऊन सुद्धा सांगितलंय अमरा हे रूप तुझे तुला झालाय ब्रह्म. सद्गुरूचे पाय धर सत्य कळेल कर्म. दुनिया दास सांग्या राज काढे कुणाचे गणपुत्र कुणाचे घर. महाराज कोणी कोणाचंच नाही. आता महाराज हे सगळे जर तुमच्या सोबत यायला की नाही खिशात पैसा दिसलाय अंगामध्ये ताकद दिसली म्हणून तुमच्या जवळ आले. ज्या दिवशी तुमचं अंग गळून जाईल जेव्हा ताकद अंगामध्ये राहणार नाही जेव्हा तुमची काया होईल जेव्हा तुमच्या खिशात पैसे राहणार नाही झाल्या शक्तिहीन नाक डोळे करते कागदिया भरते रटपोरे कागदिया भरते रटपोरे झाल्या शक्तिहीन नाक डोळे करते
कोणी तुम्हाला विचारलं तुम्हाला विचारली म्हणून कोणी कोणाचं नव संपत्ता जवळ आहे जमले पाहा सारे संकटाची वेळ आली उरावर मारे साथी तुझ्या कोणी नाही एकटाच कुणाचे महाराजे घर बी आपलं नव ते गणगोत बी आपले नवत जेव्हा तुमचं महाराज ते जेव्हा तुमचं सर्व इंद्रिय गळायला लागतील तेव्हा कोणी काही करणार नाही आपलं आपल्याला बघावं लागते जीवाचं स्वनित करावं लागते फक्त हे जे काही तुझं जे जग आहे जग हे सुखाचे क्रिया घेतलाचे आपल्या स्वार्थाचे महाराज हे जण फक्त देणं घेतलं तर बरं आहे म्हणते देणं घेणं बंद होऊ द्या कोणी तुम्हाला पुत्र सुद्धा विचारलं आता महाराज बरेच जण काय काय तीर्थ कराले उपवास कराले फक्त चालू आहे परमार्थ मात्र जीवाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर दोनच साधनं लागतात आनंदाच्या पहिल्या साधन